नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जननी सुरक्षा योजना म्हणजेच की ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्य रेषेखालील व अनुसूचित जाती जमाती व महिलांचे आरोग्य संस्थांमध्ये होणार प्रसूती व प्रमाण वाढवणे व माता व मृत्यू म्हणजेच की अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जननी सुरक्षा योजना राबनेते अनुसूचित जाती जमातीतील दारिद्र्य रेषेखालील व सर्व गर्भवती महिला योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र आहेत. म्हणजेच की आता बालका आवश्यक सेवा व उपचार मदत करण्यासाठी जननी शिशु सुरक्षा योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत थोडक्यात आपण सर्वप्रथम जाणून घेणार आहोत की जननी सुरक्षा योजनेबाबत महिला गरोदर माता लवकर नोंदणी किमान 3 तपासा सेवा लाभ हा संस्था कमक प्रसूती जोखमीची वेळी नोंद म्हणजेच की सेवा गरजेनुसार सिझेरियन साठी अर्थसहाय्य द्वारे माता मृत्यू अर्भक मृत्यूदर कमी करणे या योजनेचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी प्रसूती घरी झाल्यास यांना पैसे मिळतात. म्हणजेच की आता यांना 6,000 रुपये मिळतात. लाभार्थी प्रसूती शासकीय किंवा मान्य संस्थेत झाल्यास लाभार्थी प्रसूतीचे शासकीय म्हणजे सामान्य मालक त्यांना पैसे दिले जातात. हे प्रसूती सेवा सर्व शासकीय आरोग्य व संस्थान शासक मानक खाजगी आरोग्य व सेवा मिळण्याचा रहिवासी दाखला म्हणजेच की जातीचा दाखला उपचार दाखला म्हणजेच की आवश्यक कागदपत्रे आवश्यक पात्रता पूर्ण केल्यानंतर प्रसूतीनंतर 7 दिवसाच्या आत या योजनेचा लाभ हा लाभार्थीच्या बँक खात्यांमध्ये DBT ने दिला जातो. हा धनादेश दिला जातो. यांचा लाभ हा दिला जातो. आशा आरोग्य सेवा अंगणवाडी सेविका जवळच आरोग्य केंद्र संपर्क साधावा. म्हणजेच की जननी सुरक्षा योजनेअंतर्गत महिला व या योजनेच्या अंतर्गत गरोदर माते प्रसूती पश्चात 42 दिवसापर्यंत मोफत सुविधा देण्यात येते. प्रसूती सिझेरियन म्हणजेच की शस्त्रक्रिया प्रसूती संदर्भातील गर्भातील व प्रसूती पश्चात आवश्यक औषधे व साहित्य प्रयोग क्षती तपासा प्रसूती म्हणजेच की स्वाभाविक प्रसूती 3 दिवस सिझेरियन प्रसूती 7 दिवस मोफत रक्त संक्रमक घरापासून आरोग्य संस्थेचे द्वारे संस्थांद्वारा घरापर्यंत वाहतूक व्यवस्था करण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यात येतात. म्हणजेच की बालकांचा उपचार सुद्धा या आवश्यक औषधे व साहित्य प्रयोगातील तपासणी मोफत रक्त संक्रमक घरापासून आरोग्य संस्थेचे दुसरे संस्थे घरापुरते आले म्हणजेच की सेवा शासकीय संस्थेचे असून कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर गरोदरपणात प्रसूती दरम्यान प्रसूतीनंतर 42 दिवसापर्यंत 1 वर्ष या वयापर्यंतच आजारी बालकांचा सेवा पुरवली जाते. या योजनेचे हे संपूर्ण उद्दिष्ट आहे. म्हणजेच की आरोग्याबाबत संगोपन बिना मूल्य उपचाराबाबत आरोग्य सेविका अंगणवाडी किंवा सेवा आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. धन्यवाद.